नमस्कार. आरोग्यधाम होमिओपॅथी व इलेक्ट्रो क्लिनिक, काळजवडे, बाजार भोगाव, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. मी डॉक्टर एस पाटील. आमच्या क्लिनिकमध्ये संतोष विश्वनाथ काळे हे मेहकर बुलढाणा येथून लिव्हर आणि किडनीच्या कॅन्सरसाठी आले होते आणि त्यांना तीव्र प्रमाणात ताप होता, पोटात जास्त प्रमाणात कळा आणि पेशंट जास्त अस्वस्थ होता. त्यांनी आणला त्यावेळी मला वाटतं त्यांना उचलूनच गाडीतून खाली आणले होते आणि आम्ही साधारणतः 1 महिन्याचा डोस दिलाय. त्यानंतर पेशंटला किती प्रमाणात बरं वाटलंय हे त्यांचे मुलगा आहेत आणि ते दुसरा डोस न्यायला आता आलेले मेडिसिनचा. तर दुसरा डोस, पहिल्या डोसमध्ये किती पेशंट कव्हर झाला, त्यानं हॉस्पिटलला असं सांगितलं होतं की पेशंटला केमोही देता येत नाहीत आणि ऑपरेशनही होत नाही. हा मेन प्रॉब्लेम होता आणि त्यांना एवढा त्रास झाला होता घरच्या लोकांना पण पेशंटला पण, की आता काय करावं. आणि योगायोगानं आमच्या हॉस्पिटलच्या क्लिनिकचा त्यांना ॲड्रेस मिळाला आमच्या मित्रांच्याकडून आणि यूट्यूबच्या माध्यमातून. आणि त्यानंतर पेशंटला आम्ही किती प्रमाणात बरं वाटते स्वतः सर सांगतात. हे स्वतः शिक्षक आहेत. तुमची ओळख सांगा, तुम्ही कुठून आला आणि नाव सांगा. नमस्कार, माझं नाव संतोष विश्वनाथ काळे, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. जे पेशंट जे आहेत ते माझे वडील आहेत. त्यांचं नाव आहे विश्वनाथ रामराव काळे. यांना आजार म्हणजे यांच्या कंटिन्यू पोटामध्ये कळ येणे, त्याच्यानंतर कंटिन्यू नाकामधून त्या ठिकाणी पाणी वाहणे, त्याच्यानंतर टेम्परेचर आणि हे ज्या सिम्पटम्स होते हे त्या ठिकाणी कंटिन्यू त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी सर्वायवल आपल्याला झालेले पाहायला मिळायचे. आम्ही यांचे लोकल त्या ठिकाणी आमचे मेहकर, बुलढाणा या ठिकाणी बरेचसे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्या उपचार पद्धती त्या ठिकाणी केल्या, पण आम्हाला काही रिझल्ट मिळाला नाही. कालांतराने आम्ही संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी सिटी स्कॅन असेल, MRI असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या डॉक्टरांकडे आम्ही त्या ठिकाणी उपचार केले, पण आम्हाला पाहिजे तसं त्या ठिकाणी त्यांना रिझल्ट त्या ठिकाणी मिळाला नाही. पण माझ्या एका सहकार्यांकडून त्या ठिकाणी मला या ठिकाणी डॉक्टर एस पाटील, कोल्हापूर, त्या काळजवडे या ठिकाणी यांचा आम्हाला त्या ठिकाणी ॲड्रेस मिळाला आणि यांच्याकडे आल्याच्या नंतर जे मी त्यांच्याकडून जी उपचार पद्धती 1 महिन्याची घेतली, ते उपचार पद्धती घेतल्याच्या नंतर 1 महिन्यामध्ये जवळपास त्यांचं त्या ठिकाणी नाकगळणे या ठिकाणी पूर्णतः बंद झालं. तर त्यानंतर त्यांना जो दररोज त्या ठिकाणी जो ताप यायचा, तो ताप सुद्धा त्या ठिकाणी जवळपास त्या ठिकाणी नाहीच त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पोटामध्ये जी कळ लागायची, ती कळ सुद्धा त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी कमी झालेली आहे आणि आज त्यांचा जो रिझल्ट जो आहे तो आम्हाला बाहेरच्या हॉस्पिटलपेक्षा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणात मिळाल्यामुळे मी आज परत या ठिकाणी दुसरा डोस घेण्यासाठी डॉक्टर साहेबांकडे आलेलो आहे. धन्यवाद.